नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर व्हिडिओतली माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचं आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांची सुद्धा मदत होईल आणि ह्या व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, आपलं कांद्याचं जे पीक आहे ते खूप जबरदस्त आहे, पण पिकामध्ये थ्रिप्सचा अटॅक जास्त होतो. मग हा अटॅक जो आहे तो वेळेत रोखला गेला तरच उत्पन्न घेण्यास आपल्याला शक्य होईल. जर थ्रिप्सचा अटॅक वाढला तर आपल्या उत्पन्नावरती याचा तोटा होईल. मग हा थ्रिप्सचा अटॅक थांबवला पाहिजे, याच्यासाठी मी आज 2 फवारण्या सांगणार आहे. दोन्हीपैकी कुठलीही फवारणी तुम्ही आपल्या पिकावरती घेतली तरी 100% नियंत्रण तुम्हाला या फवारणीतून भेटणार आहे. त्याआधी 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट असते की वातावरण खराब आहे. खराब वातावरणामुळे थ्रिप्स वाढणं हे तर म्हणजे निसर्गाचा नियम आहे की वातावरण खराब असलं की थ्रिप्सचा अटॅक वाढतो, कारण थ्रिप्सला राहायला घर बनतं. मग अशा वेळेस आपल्या पानांवरती थ्रिप्सची स्कॉर्चिंग दिसते. त्याचा पानांवरती थ्रिप्सचा अटॅक झालेला दिसतो. पानं पिवळे पडतात, मग शेंडे करपायला लागतात. मग या समस्या येतातच, पण या समस्यांवरती आपण समाधान कसं शोधलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यानंतर त्याच्यावरती 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही फवारणी करणार आहे त्यावेळेस जमिनीत थोडाफार ओल असणं अतिशय गरजेचं आहे. जर जमिनीत ओल असली तरच तुमचा थ्रिप्स अतिशय व्यवस्थितरित्या कंट्रोल होणार आहे. ही गोष्ट समजून घेणं आहे. दुसरी गोष्ट अशी, मी ज्या 2 फवारण्या सांगणार या दोन्ही फवारणींमध्ये तुम्हाला चांगल्या प्रतीची सिलिकॉन बेस नॉन आयोनिक सेवर मग किंवा स्प्रेडर ज्याला तुम्ही बोलतात ते टाकणं अतिशय गरजेचं आहे. जी काही प्रमाण असेल, ज्या काही चांगल्या स्प्रेडर असतील त्या स्प्रेडरचा वापर तुम्ही इथं केला पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल, मी जी फवारणी सांगणार आहे त्या फवारणीचं प्रमाण जे आहे ते 200 लिटरसाठी सांगणार आहे. मग त्या हिशोबाने तुम्ही तुमचे चेंजेस करून तुम्हाला लागलेल्या पाण्यानुसार ते बदल करून घेऊ शकतात. तर पहिली फवारणी जी आहे त्या फवारणीमध्ये तुम्हाला वापरायचं आहे प्युअर क्रॉप बायोटेक या कंपनीचं बायो 77 हे प्रोडक्ट एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, पण अतिशय जबरदस्त रिझल्ट्स याचे थ्रिप्सवरती आपल्याला बघायला भेटतात. तर हे प्रोडक्ट वापरताना 500 ml 200 लिटरच्या टिपासाठी आपल्याला वापरायचं आहे. समवेतच तुम्हाला वापर करताना वापरायचं आहे डेसिस 100. तर डेसिस 100 डेल्मॅक्स या नावाने जे भेटतं ते जरी वापरलं तरी चालतं, किंवा इतरही कंपनींचं कुठलं वापरलं ते डेसिस 100 चालतं. बायरचं डेसिस 100 जे नावाने येतं ते डेसिस 100 सुद्धा चालतं. जे बायरचं डेसिस 100 याच्यामध्ये डेल्टामेथिन 11% येतं, तर ते वापरलं तरी चालतंय. वापरताना तुम्हाला 125 ml घ्यायचं आहे. तर त्याचसोबत तुम्हाला वापरताना एक चांगलं फंगिसाईड वापरायचं आहे. अँट्राकॉल रिकमेंडेड असेल, ज्याच्यामध्ये प्रोपिनेप 70% येतं, किंवा सिजेंटाचं ॲक्युरेली. दोन्हींपैकी एक तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि सोबतच सिलिकॉन चांगल्या दर्जाचं वापरायचं आहे, रिकमेंड ऑलवेज असेल. नॅनोसील जे ऑर्चिड कंपनीचं तर ते 200 ग्रॅम घ्या, किंवा याऐवजी ॲग्रीफिलचं जे सिलिकॉन 60 येतं तर ते तुम्ही इथं 500 ग्रॅम घेऊ शकता. दोघांपैकी एक सिलिकॉन तुम्हाला इथं वापर करायचा आहे. दुसरी फवारणी सांगताना रिकमेंड असेल सायन केमिकलचं जे हेलिओक्स हे नावाचं प्रोडक्ट येतं, तर हे 250 ml घ्या. सोबतच प्रॉसॅक ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस 50% येतं, तर हे प्रॉसॅक तुम्ही 500 ml घ्या. सोबत कर्जेट ज्याच्यामध्ये सेमोक्झानिल 8% आणि मँकोजेब 64% येतं, तर हे जे कर्जट आहे हे कर्जट तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि सोबतच अल्केमिड्स किंवा बायोविटा एक्स किंवा सिझेम या तिन्हींपैकी एक सीवीड एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला 400 ml घ्यायचे. या चौघांची एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती करायची. मी 2 अतिशय जबरदस्त फवारणी सांगितल्या. दोन्हीपैकी कुठली एक फवारणी तुम्ही आपल्या पिकावरती घ्या. 100% नियोजन, 100% तुम्हाला नियंत्रण भेटेल. आपलं पीक कुठल्याही कंडिशनमध्ये असो, त्याचे दिवस कितीही झालेले असो, फक्त सांगितलेले जे टॉनिक आहे किंवा सिलिकॉन आहे त्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. बाकीच्या ज्या गोष्टी वाटतात त्या तुम्ही बसवू शकतात, पण तुम्हाला जे कीटकनाशक आहे आणि बुरशीनाशक आहे ते यांचा वापर केला तर जबरदस्त रिझल्ट या परिस्थितीमध्ये, या वातावरणामध्ये तुम्हाला 100% भेटेल. स्टे ट्यून.